एकीकडे वृक्ष लागवडीच्या नावावर मोठा गाजावाजा केला जातो, तर दुसरीकडे पर्यावरणाची ऐशी तैशी केली जाणार असल्याचा प्रकार नुकताच गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस येऊ लागलाय. गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह खनिज शुद्धीकरण प्रकल्पासाठी लॉयड्स कंपनीला गडचिरोलीतील तब्बल 900 हेक्टर जंगलावर कुऱ्हाड चालविण्यास आणि एका लाखाहून अधिक झाडांची कत्तल करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली असल्याचं वृत्त दैनिक सामनानं प्रसारित केलंय. दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ समितीनं लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीसाठी सुरजागडच्या खाणीतील लोह खनिजाचे उत्पादन दुपटीनं अधिक करण्याची शिफारस केली आहे. सध्या लोह खनिजाचे उत्पादन वार्षिक 10 दशलक्ष टन इतकं असून ते वार्षिक 26 दशलक्ष टनवर नेण्याची शिफारस तज्ञांच्या समितीनं केली आहे. त्याच प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं लॉयड्स कंपनीला 900 हेक्टर म्हणजेच तब्बल 2250 एकरांवरील जंगलाची वाट लावण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचं दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जमीन, जंगले आणि नद्या आदिवासी समुदायाच्या जीवनाचा आधार आहेत. ही नैसर्गिक संसाधनं स्टील उत्पादनाच्या नावाखाली नष्ट केली जात आहेत. त्यामुळे पर्यावरण असंतुलन निर्माण होण्याबरोबरच आदिवासी समाजाचं विस्थापन होईल. प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली, अहेरी.